नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व असते. वर्षभरातील 24 एकादशीमध्ये आषाढी एकादशी खूप महत्त्वाची असते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणतात. या एकादशीला देवशनी एकादशी सुद्धा म्हटले जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात. या काळात सर्व शुभ कार्य थांबवले जातात. भगवान विष्णू 4 महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे देखील म्हणतात. आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठी खास असतो. वारकरी संप्रदायासाठी तर हा दिवस दिवाळी इतकाच मोठा असतो. महाराष्ट्रात लाखो वारकरी चालत जाऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात. तसेच या दिवशी अनेक जण घरी देखील भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची पूजा करतात. तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले तर नक्कीच त्याचा कृपा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो. आषाढी एकादशीच्या दिवशी पूर्ण वेळ उपवास केला जातो. या दिवशी उपवास केल्याने अक्षय फळ प्राप्त होते. एकादशीच्या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन केल्याचा सल्लग धर्मशास्त्रात देण्यात आलेला आहे. तर या अशा गोष्टी तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी करायच्या आहे. कुणाला वाईट शब्द बोलायचे नाही, तामसिक अन्न देखील खायचं नाही आणि आपल्या घरातील वाईट कुणाविषयी देखील बोलायचं नाही. तर संध्याकाळी घरातून बाहेर आपल्याला ही एक वस्तू फेकायची आहे. ती एक वस्तू फेकल्याने घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. घराची, मुलाची, पतीची खूप अशी प्रगती होईल. त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे, कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. तर आज बुधवार आणि आज आषाढी एकादशी. बुधवार हा भक्त विठ्ठलासाठी समर्पित असतो. त्याच दिवशी आज एकादशी आलेली आहे. एकादशीला तुम्ही सकाळी स्नान वगैरे करून विठ्ठलाची पूजा अर्चना करायची आहे. त्यासोबत एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते. तर भगवान विष्णूंना देखील तुम्ही पूजा अर्चना करायची आहे. तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर तुळशीपत्र देखील भगवान विष्णूंना अर्पण करायचे. आपली जी काही इच्छा आहे, आकांक्षा आहे ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करा. त्यासोबत आपल्याला संध्याकाळी तुळशी मातेला साजूक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर ह्या काही वस्तू फेकायच्या आहे. घराला दारिद्र्य लागलेलं आहे, अडीअडचणी आहे, नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत आहे, मुलाची अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात, पतीची व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, प्रमोशन होत नसेल, घरामध्ये लक्ष्मी आलेली टिकत नसेल, काढता पाय घेत असेल, लक्ष्मी स्थिर राहत नसेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, अशा ज्या काही अनेक गोष्टी अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तिन्ही सांजेला 6:30 ते 7:30च्या दरम्यानच करायचा आहे. तिन्ही सांजेची वेळ ही लक्ष्मी यायची वेळ असते. त्यामुळे या वेळेला तुम्ही हे उपाय जर केले तर नक्कीच त्याचे फळ तुम्हाला मिळेल. तर त्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून या वेळेतच तुम्ही काही उपाय करायचे आहे. तुम्हाला जर या काही वेळेत उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी 6:30 ते रात्री 10-12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी चालेल. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, काळे तीळ घ्यायचे आहे, हिरवी विलायची घ्यायची आहे आणि एक हळकुंड घ्यायचं आहे. हळकुंड हे वाळलेलं घ्यायचं आहे. आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे आणि 2 हिरवी विलायची घ्यायची आहे. ह्या वस्तू हातामध्ये घेऊन आपल्याला सर्व भिंतींना टच करून आणायच्या आहे किंवा डिशमध्ये तुम्ही घ्यायचं आहे. कोपऱ्यानं कोपरं प्रत्येक भिंतीला टच करायचं आहे किंवा तुम्ही प्रत्येक भिंतीला आपल्या सर्व घरामध्ये फिरवून आणायचं आहे. फिरवून आणल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, मुख्य प्रवेशद्वारावर जायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरून देखील वस्तू सर्व घरभर फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हटलात तरी चालेल. प्रत्येक भिंतीला कोपऱ्यानं कोपरं फिरवून आणायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरून घड्याळाच्या काट्याने विरुद्ध दिशेने आपण फिरवून घ्यायचं आहे आणि घराबाहेर जाऊन आपण टाकून द्यायचं आहे. कुठेही तुम्ही टाकून देऊ शकता, फक्त कुणाच्या घरावर, दारासमोर किंवा कुणी त्याला ओलांडेल अशा ठिकाणी न टाकता तुम्ही ह्या वस्तू साईडला टाकायच्या आहे किंवा दक्षिण दिशेला टाकून द्यायच्या आहे. असा हा उपाय तुम्ही नक्की करा.
तुमच्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य जाईल, घराची, मुलाची, पतीची खूप अशी प्रगती होईल, घरात भरभरून प्रगती होईल, पैसा येईल, अडलेली कामे पूर्ण होतील, घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल त्या अडचणी देखील दूर होतील. आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, आलेली लक्ष्मी स्थिर राहत नसेल, बाहेर जात असेल, लक्ष्मीच्या अडचणी सतत घरात येत असतील तर त्यासाठी तुम्ही एक लवंग आणि 1 रुपयाचं नाणं तुम्ही हातामध्ये घ्यायचं आहे. आपल्या इच्छा आकांक्षा बोलायच्या आहे. लवंग आणि आपण जे 1 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे ते आपण देवासमोर बसायचं आहे, आसन घ्यायचं, आसनावर बसायचं आहे, लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे. सर्व लक्ष्मी स्थिर राहत नाही, लक्ष्मी स्थिर राहू दे असं म्हणायचं आहे आणि ते अभिमंत्रित करून घ्यायचं आहे. 108 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि ते अभिमंत्रित केल्यानंतर ते आपल्याला आपल्या तुळशीमध्ये जी माती असते त्या मातीमध्ये आपल्याला दाबायचं आहे आणि हे दाबल्यानंतर मनोभावे तुळशी मातेला देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि मग लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. घरात लक्ष्मी टिकू द्या असं म्हणायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. तर आज बुधवार आणि आषाढी एकादशी संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि घरात लक्ष्मी टिकत नसेल तर नक्की तुम्ही हा एक उपाय देखील करून बघा. घराची, मुलाची, पतीची भरभरून प्रगती होईल, सर्व अडचणी, संकटे, प्रॉब्लेम दूर होतील. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.